नमस्कार श्रोत्यो. श्रोत्यो, आपण आज अशी एक माहिती घेणार आहोत, की जेणेकरून आपल्या संदर्भात म्हणजे यूट्यूबच्या संदर्भामध्ये यूट्यूबवर चॅनल कसं बनवायचं आणि आपण चॅनल बनवून आपण त्याच्यावर इन्कम कशी करता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सेटिंग करावं लागतात, ह्या सेटिंग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं, की आपलं एक यूट्यूबवर चॅनल असावं पाहिजेत आणि चॅनल यूट्यूबवर असलं म्हणजे आपण सोशल मीडियावर आपण त्याची माहिती पुरवू किंवा आपण नवीन-नवीन व्हिडिओ टाकू. त्यासाठी आपलं एक चॅनल असायलाच पाहिजे असं प्रत्येकच्या मनात वाटतंय. आणि तुम्हाला जर का चॅनल बनायचं असलंच ना, तर थोडंसं आपण आपल्या थोडंसं माहितीनुसार तुम्ही थोडंसं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आपल्याला चॅनल कसं बनवायचं आणि चॅनलच्या सेटिंग काय असतात आणि आपल्याला चॅनलपासून त्याच्यामध्ये इन्कम कसं होऊ शकतं आणि त्याची काय प्रोसेस आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्यासाठी आपण थोडक्यात माहिती देणार आहोत आणि कारण आपण जर ह्या अगोदर पण काही व्हिडिओ टाकलेले आहे आणि जेणेकरून आपण कमाईच्या संदर्भात माहिती देणार आहोत आणि आपला चॅनल ग्रो कसं होणार, आपल्या चॅनलला परमिशन कसं मिळणार आणि त्या संदर्भात बरेचसे आपण व्हिडिओ मागं पण टाकलेले आहे आणि आता पण हा व्हिडिओला थोडीशी आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला जर चॅनल बनवायचं असलं ना, चॅनल बनवायचं आहे आणि आपल्याला यूट्यूबर बनायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही चुका महत्त्वाच्या करणं म्हणजे महत्त्वाचे आहे. कारण काही चुका केल्यानं आपल्यापासून काय तोटा होतो आणि आपले काय नफे होतात, हे आपण थोडंसं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि प्रत्येक माणूस चॅनल बनवू शकतो, असं काही नाही, की यूट्यूबरला असं काही नाही, की आपल्याला काही वेगळी प्रोसेस करावी लागते का काही वेगळं काही त्याच्यामध्ये काही आहे, हे वेगळं काहीच नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला चॅनल बनवायचं असलं ना, तर आपण व्यवस्थितरित्या चॅनल बनवलं ना, चॅनलच्या सेटिंग जर आपण व्यवस्थित केल्या, तर तुमचा चॅनल जवळपास एक 6 महिन्यामध्ये ग्रो व्हायला टाईम लागत नाही. कारण आपल्याला काय करायला असतं, की जेणेकरून आपण ज्या टायमाला आपण चॅनल तयार करू, चॅनल तयार केलं की तिथं आपल्याला काय करावं लागतं, पहिल्याच सुरुवातीला जे आपण नाव येतंय ना, तिथं आपलं व्यवस्थित नाव टाकायचं. परत तिथं दुसऱ्या नंबरला तुमचा हँडल येईल. हँडलला आहे ना, तुम्ही परत तुमचं जे चॅनलचं नाव देता ते नाव टाकायचं. आणि प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित जर टाकला आणि म्हणजे काय झालं, आता आपण जर का एखादा व्यवसाय करत असलो आणि जर आपण एखादा माल बाजारात घेऊन जर गेलो आणि बाजारात जर माल आपला 2 नंबरचा माल जर असला, तर काय होईल, एकदा गिऱ्हाईक तुमच्याकडे येईल, परत दुसऱ्या वेळेस येणार नाही. तसं YouTubeचं असतं. तसं YouTube काय करतो, निवळून चौकशी करतो. आपला व्हिडिओ कोणत्या उद्देशानं आहे, आपला थंबनेल कोण्या उद्देशानं आहे, ह्याची पूर्ण जाच करून YouTube आपला व्हिडिओ मोहरं म्हणजे असं समोर नेण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम म्हणजे आपण YouTubeमध्ये जे दिलंय आणि आपण YouTubeमध्ये जे व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर आपण थंबनेल जर वेगळं वापरलं, तर YouTube त्याची लगेच चौकशी करतो. कारण त्यांना एक वाटतं, की हा फेक व्हिडिओ आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ ज्या आपण व्हिडिओमध्ये जे मजकूर सांगितला ना, तोच आपल्या टायटलला किंवा आपण थंबनेलला द्यायचा आहे. जेणेकरून ग्राहक तुम्हाला काय, आपल्याला जर आपण वेगळं थंबनेल जर दिलं आणि वेगळं आपण जर माहिती दिली, तर आपले कस्टमर आहे ना, आपल्यावर नाराज होतात आणि ते चॅनल आपलं सोडून जाण्याला भाग पडतात. आणि चॅनलचं तसंच असते. चॅनल पण असं एक व्यवसाय केल्यावानी जर का आपण असं एखादा व्यवसाय केला, बाजारामध्ये आपण 2 नंबरचा माल आपण बाजारामध्ये जर विकला, तर एकदा तुमच्याकडं गिऱ्हाईक येतील, दुसऱ्या वेळेस येऊ शकणार नाही. आणि कारण काय, दुसऱ्या वेळेस आपला तो धंदा आहे ना, जो बिझनेस असतो तो बंद होईल. तसंच आपलं YouTubeमध्ये असते. जर का आपण व्यवस्थित व्हिडिओ जर टाकले, थंबनेल व्यवस्थित टाकले, कुठं चुका नाही केल्या आणि चुका जर आपण म्हणजे व्यवस्थित चुका म्हणजे कोणाचं त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं जर आपण कोणाच्या विषयी काही नाही सांगितलं. फक्त आपले जे समस्या असते, कोणी शेतीविषयी सांगतंय, कोणी अ, य य धंद्याविषयी सांगतंय, कोणचं बिझनेसविषयी असतंय आणि बरेचसे प्रकारचे चॅनल वेगवेगळ्या नावानं असते आणि आपण प्रत्येक चॅनल आहे ना, आपण एकदा जर आपलं चॅनलचं नाव जर ठेवलं,
की ते परत बदलायचा प्रयत्न करू नका. कारण काय असतं ते तीनदा-तीनदा नावं जर बदलले ना, तर जेणेकरून आपण ज्याचे नोटिफिकेशन जे आपलं सबस्क्राईब केलेल्या मित्रांना जात आहे, ते परत जाऊ शकत नाही. कारण तिथे व्यत्यय येतो. YouTubeवर काय होतं आज वेगळं नाव द्यायचं, तुम्ही 4 दिवसांनी वेगळं नाव द्यायचं. परत असं YouTubeला आहे ना, ते म्हणजे कुठेतरी गोत्यात आणू शकतं. जर का तुम्ही चॅनल बनवला आणि आपलं म्हणजे काय करा तुम्ही एक तर शॉर्ट व्हिडिओ टाका किंवा लाँग व्हिडिओ टाका. जेणेकरून शॉर्ट व्हिडिओ नाही ना तुम्हाला सबस्क्राईब जादा मिळतात आणि लाँग व्हिडिओना कमी मिळतात. फक्त सबस्क्रायबर बघू नका. सबस्क्रायबर बघितला ना तर आपल्याला आहे ना वॉच टाईम पूर्ण होत नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त 1000 सबस्क्रायबर जरी असतात ना ते पूर्ण झाले पाहिजेत आणि 1000 सबस्क्रायबर पुरे झाले आणि त्याच्यामध्ये ना 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजेत किंवा जेव्हा तुमचा 4000 वॉच टाईम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला आहे ना एक यूट्यूबच्याहून ईमेल येईल की तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण झाला की नंतर तुम्हाला काय आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. जेणेकरून तुम्हाला अप्लाय केला ना की तुम्हाला एक 2-3 आठवड्यामध्ये चॅनल तुमचं ग्रो होण्यात मदत होईल. ज्या टायमात तुमचा चॅनल ग्रो होईल त्या टायमात तुम्हाला एक गुगलकडून ईमेल येईल आणि तो जो ईमेल आला की त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, मग आपल्याला जे आपले पूर्ण बँकेचे डिटेल जे असतो ना तो पूर्ण भरायचा असतो. नंतर तुम्हाला आहे ना गुगलवरून एक असं कार्ड मिळते गुगल कार्ड म्हणजे त्याला आहे ना आपण जे आपण आपल्या भाषेत म्हणतो गुगल कार्ड. म्हणजे जे गुगलच्या अंगून जे आपल्याला पिन मिळू शकतो तो आपल्याला आहे ना घरपोच येऊ शकतो. फक्त त्याला काय आपल्याला जास्तीत जास्त 3 आठवडे वाट बघावं लागते. ज्यावेळेस आपण रिप्लाय केला आणि आपल्याला जर त्या 3 आठवड्याच्या नंतर जर नाहीच मिळाला तर परत आपण आहे ना परत 3 महिन्यांना परत आपण अप्लाय करू शकतो. जेणेकरून आपला यूट्यूब ज्या टायमामध्ये आपल्याला प्रमोशन मिळेल आणि परमिशन मिळाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला ज्या टायमामध्ये यूट्यूब ₹1 जर कमवलं, लक्षात ठेवा यूट्यूबनं ₹1 जर कमवलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 10 पैसे मिळतात. 10 पैसे म्हणजे सर्व करासहित आणि आणि जेणेकरून आपण काय जास्तीत जास्त दररोजचा जर एक व्हिडिओ जर टाकला तर आपल्याला सरासरी 1000-2000 जर सबस्क्राईब असले तरी आपल्याला 1000-1200 आपल्याला व्ह्यूज मिळतात. 1000-1200 जर मिळाले ना तरीही पण तुम्हाला त्याच्यामध्ये एक थोडी एक नाही म्हणून तरी तुम्हाला त्याची यूट्यूबमध्ये कमाई होते. आणि हे यूट्यूबचं कसं असतं हे घरबसल्या आहे. हे तुम्ही एका ठिकाणी बसून तुमचा एखादा व्हिडिओ बनवता, व्हिडिओ टाकता आणि तो तुम्हाला घरबसल्या जर तुमचा व्यवसाय जर होत असेल, तर यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं काही अवघड नाही. आणि ही अवघड म्हणजे याच्यामध्ये ना फक्त रिस्क घ्यावा लागतो. रिस्क म्हणजे काय कम से कम तास 2 तास याच्यामध्ये द्यावं लागतं. थंबनेल बनवायला वेळ लागतो. कारण त्याला आपल्याला कॅम्प्युटर हवं आहे, आपल्याला डबल मोबाईल हवा आहे. त्यासाठी आपल्याला आहे ना सगळे व्यवस्था असल्या तर आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला काही टाईम लागणार नाही. कारण काय आपण 2 तास जर YouTubeवर जर दिले, जास्तीत जास्त 2 तास द्यायचे. 2 तास जर दिले ना, तर तुमची कमाई YouTube चांगल्यात चांगल्या दर्जानं तुम्हाला कमाई देऊ शकते. कारण फक्त आपला व्हिडिओ चांगला असायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा पाहिजेत आणि तुम्ही जसं आताच व्हिडिओमध्ये सांगितलं वेगळं, थंबनेल दिला वेगळा. असा जरी व्हिडिओ असला तर आपला YouTube आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवू शकत नाही. लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही जर का या चॅनलवर जर नवीन असाल ना, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.